आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ना ते शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत म्हणजे कधी-कधी 6:30 वाजता पण होतं मला उठायला. सो उठल्यानंतर अगोदर मी पूर्ण अंगण वगैरे झाडून घेते. त्यानंतर चुलीवरती पाणी ठेवते. त्याच्यानंतर मी अंघोळ करून घेते. अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते. खूप काही स्किन केअर करत नाही, पण ॲटलीस्ट थंडीच्या दिवसामध्ये मॉइश्चरायझर मी अप्लाय करते. पण थंडीच्या दिवसामध्ये न विसरता करते. नेहमी कधी-कधी स्किप होऊन जातं माझ्याकडून सुद्धा. हा माहिती नाही का एवढा लवकर माझ्यासोबत उठला. ह्याला चुलीजवळ शेकोटी करायची होती. सो हा एकटा बसला ओके. अंधार होता अजूनसुद्धा. मी आतमध्ये गेले. देवाच्या पाया वगैरे पडले. त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. ही रात्रीच मी भिजवून ठेवली होती मुगाची डाळ. त्याच्यानंतर पीठही मळून ठेवलं, कारण बाकीचे सगळे ना प्रिपरेशन करेपर्यंत पीठ छान मऊसूत मिळलं जातं. सो त्याच्यानंतर अजूनही अंधार होता. 6:15 वाजले होते. चहा ठेवला आणि भाजी पण रेडी केली फोडणी देण्यासाठी. 2-3 लसणाच्या पाकळ्या देऊन भाजी फोडणी दिली. इथे भाजी फोडणी होते तोपर्यंत मी चपात्या करून घेतले. बरं, चपात्या करापर्यंत अजूनही खूप काही ॲक्टिव्हिटी झाल्या होत्या. मुलांना शाळेत पाठवणं, मुलांना रेडी करणं, त्यामध्ये माझा चिकू पण उठला. सो या सगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्या ते की मी शूट मला करता आलं नाही. जर तुम्हाला माझा फुल रुटीन बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जितकं होईल तितकं मी माझं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेली ही सगळी कामे करून झाल्यानंतर करेक्ट मी 9 वाजता किचनमधून बाहेर पडते. मी तुम्हाला टाईमही दाखवेल. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या